बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या लोअर परळ परिसरामधील एका इमारतीला भीषण आग लागली आहे। कमला मिल परिसरामधील टाइम्स टॉवरमध्ये आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सकाळी 6:30 वाजता अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सध्याचे अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। निवृत्ती, नक्कीच वृषाली, माझ्या मागे पाहू शकतो अजून देखील आग जी आहे ती आग या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण टॉवर परिसरामध्ये जे आहे ते धुराचं साम्राज्य आहे ते असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर दुसऱ्या माळ्याच्या एसी कॉम्प्रेसरच्या तिथे आग लागली होती आणि त्याच्यानंतर मेटलची कांडी होती त्या बिल्डिंगला, त्याच्या माध्यमातून वरतीपर्यंत आग गेली होती आणि जिथपर्यंत आग गेली होती तिथपर्यंतच्या संपूर्ण बिल्डिंगचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शिडीचा वापर जे आहे तो करून आपण पाहू शकतो की शिडीचा वापर करून आग विझवण्याचे प्रयत्न अजून देखील करतायत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धुराचं साम्राज्य आहे ते पसरलेलं आहे। तर संपूर्ण ही बिल्डिंग जी आहे ती काचेची आहे, त्याच्यामुळे अग्निशमन दलाला थोडेसे अडथळे जे आहेत ते आग विझवताना येत आहेत। काही जवान जे आहेत ते ह्या टाइम्स टॉवरमध्ये आतमध्ये देखील गेलेले आहेत। आतमध्ये नक्की आग कुठपर्यंत लागलेली आहे, आगीचं साम्राज्य कुठपर्यंत आहे याची पाहणी करण्यासाठी आतमध्ये देखील हे जवान गेलेले आहेत। त्यासोबतच पाहू शकतो की टाइम्स टॉवरच्या एका बाजूची देखील काच जी आहे ती अग्निशमन दलाकडून फोडण्यात आलेली आहे, कारण की आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आहे आणि या धुरामुळे आणखी काही ठिकाणी आग लागू शकतो आणि त्याची काळजी म्हणून जे आहे ते टॉवर फोडण्यात येतो आणि आपण या ठिकाणी प्रयत्न जे ते केले जातात। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।